मूर्तीचे कान सुपासारखे आहे, पोट एकदम छानपैकी डमरूदार आहे आणि बैठी आहे मूर्ती. मोठी सोंड आहे मूर्तीची एकदम छान, आणि हातामध्ये आयुधे आहे, शस्त्र आहे. हे गणपतीची मूर्ती अतिशय प्राचीन आहे. याचं 13वे आणि 14वे शतक सांगितलं जातं. प्रत्येक मूर्तीचा अभ्यास करून हा कालावधी निश्चित केलेला आहे. गणेशाची ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे, अतिशय सुबक आणि सुंदर आहे. कुठेही तिला काही असा अखंडितपणा गेलेला नाही, अशी मूर्ती आहे. साधारणतः रूपमंडल विष्णू धर्मांतर बुद्ध साहित्य अभिलाषित या ठिकाणची चिंतामणी या ग्रंथातून गणेश प्रतिमांची वर्णनं आपणास पाहायला मिळतात. त्याच्यानुसार हा अभ्यास करून ही 13व्या किंवा 14व्या शतकातली मूर्ती म्हटली गेलेली आहे. आणि ही काळ्या पाषाणाची अखंडित आहे, प्राचीन आहे. म्हणजे जवळजवळ आज किती वर्षाची? 800 वर्षापूर्वीची. मूर्तीचे कान सुपासारखे आहे, पोट एकदम छानपैकी डमरूदार आहे आणि बैठी आहे मूर्ती. मोठी सोंड आहे मूर्तीची एकदम छान, आणि हातामध्ये आयुधे आहे, शस्त्र आहे.